Hello friends, I am Umesh Silgagi, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या कोर्सचे लास्ट व्हिडिओ पाहिलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण लेथ मशीनबद्दल डिस्कस केलेलं आहे. म्हणजे टाईप्स ऑफ लेथ मशीन्स आणि स्पेसिफिकेशन ऑफ लेथ मशीन्स हे पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेथ मशीनचे नेमके बेसिक मेन पार्ट्स कोणकोणते आहेत आणि त्यांचा फंक्शन काय आहे याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही बघितलात मेजर पार्ट्स ऑफ लेथ मशीनमध्ये मेजर पार्ट्स कोणकोणते आहेत तर ते आहे त्यात आहेत बेड, हेडस्टॉक, टेलस्टॉक, कॅरेज, फीड मेकॅनिझम किंवा थ्रेड कटिंग मेकॅनिझम. याच्या व्यतिरिक्त अजून काही पार्ट्स आहेत, पण हे जे आहेत हे मेन बेसिक पार्ट्स आहेत लेथ मशीनचे, म्हणजे जे कॉमन सगळ्या म्हणजे मॅक्सिमम सेंट्रल लेथमध्ये असतात. हा जर तुम्ही पाहिलात हा जो फिगर आहे हा लेथ मशीनचे म्हणजे डिफरंट कॉम्पोनंट्सबद्दल तुम्हाला इथं सविस्तर तुम्हाला दिसेल की कोणते पार्ट्स कुठे कुठे लेथ मशीनवरती माउंट असतात. तर तुम्ही बघितलात की हा जो सेक्शन आहे हा तर याला म्हणतात बेड, आणि बेडवरती मॅक्सिमम सगळे पार्ट्स माउंट असतात ॲक्टिव्ह पार्ट्स लेथचे. हा जो लेफ्ट साईडला जो म्हणजे गेअर मेकॅनिझम आणि जो स्पिंडल म्हणा किंवा तुमचा जो बेल्ट वगैरे पुली वगैरे असणार तो हेडस्टॉकचा पार्ट आहे. आणि राईट साईडला बघितलात हा जो आहे हा टेलस्टॉक आहे. आणि जर तुम्ही बघितलात बेडवरती हा जो स्लाईड होणारा लॉन्जिट्युडनली जो स्लाईड होतो तर याला कॅरेज असे म्हणतात. आणि हा जो आहे हा लीड स्क्रू आणि हा फीड रॉड, आणि याला लेग्स असे म्हणतात. बेडचे जे दोन सपोर्ट आहेत त्याला लेग्स असे म्हणतात. तर हे झालं म्हणजे शॉर्टमध्ये. तर आता आपण डिटेलमध्ये एक एक पार्ट्स आणि त्याचं फंक्शन्सबद्दल स्टडी करू. फर्स्ट आहे बेड. जर तुम्ही बघितलात दी बेड ऑफ द लेथ इज दी बेस ऑन दी विच ऑल अदर पार्ट्स ऑफ द लेथ इज माउंटेड. म्हणजे बेड जो आहे बेडवरती सगळेच पार्ट्स लेथचे सगळेच पार्ट्स माउंट केलेले असतात मॅक्सिमम ॲक्टिव्ह पार्ट्स. जर तुम्ही बघितला बेडच्या लेफ्ट साईडला जो आहे तो हेडस्टॉक माउंट केलेला असतो. हा जो सेक्शन आहे तो हेडस्टॉकचा आहे. आणि बेडच्या राईट साईडला जो आहे तो टेलस्टॉक माउंट असतो. आणि बेडवरती कॅरेज जो असतो तो कंटिन्युअसली लॉन्जिट्युडनली स्लाईड होत असतो. हा जो आहे कॅरेज हा बेडवरती स्लाईड होत असतो. तर बेड जे आहे ते सिंगल पीस कास्टिंग असतो. हे जो बेड असतो तो सिंगल पीस पूर्ण कास्टिंगने बनवलेला असतो. मोस्टली जे आहे तो कास्ट आयर्न अलॉयज यूज केलेला असतात बेड कास्टिंग करत असताना. तर जर तुम्ही बघितलात बेडचं मटेरियल कोणतं आहे तर जनरली कास्ट आयर्न अलॉयड विच इज निकेल अँड क्रोमियम मटेरियल जे असतो त्याच्याने बेड जो आहे तो कास्टिंग केलेला असतो. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे बेड जो असतो बेडवरती वेव्ज असतात, गाईड वेव्ज. आता बेडवरती गाईड वेव्ज जर तुम्हाला सांगायचं झालं आता तुम्ही हा जो बेड आहे याच्यावरती हा तुमचा बेड आहे ॲक्च्युली, म्हणजे फ्री असताना बेडवरती कोणतेच कॉम्पोनंट माउंट नसताना. तर तुम्ही बघितलात हा जो आहे हा इन्व्हर्स कोनिकल किंवा तुम्ही इन्व्हर्स प्रिझम टाईप वेव्ज आहे गाईड वेव. आणि इकडचा जो आहे आउटसाईडला तो प्लेन टाईप आहे म्हणजे फ्लॅट गाईड वेव आहे. हे दोन्ही जे आहेत तो एक्स्ट्रीमली आउटसाईड आहेत म्हणून यांना आउटवर्ड वेव्ज असे म्हणतात. म्हणजे दोन टाईपचे असतात, एक इनर आणि एक आउटर वेव्ज. हे जे आहेत ते आउटर वेव्ज आहेत म्हणजे इन्व्हर्स प्रिझम टाईप आणि हा जो आहे हा फ्लॅट. हे दोन्ही मिळून जे गाईड वेव्ज आहेत त्याला आउटर गाईड वेव्ज असे म्हणतात. आणि हा जो आहे फ्लॅट इनर साईडला आणि हा जो इन्व्हर्स व्ही आहे इनर साईडला, हे जे आहेत हे दोन्हींना मिळून इनर गाईड वेव्ज असे म्हणतात. तर हे दोन्हीचं नेमकं फंक्शन काय? आउटर गाईड वेव्ज जे आहेत ते कॅरेजला सपोर्ट करतात किंवा कॅरेज त्यावरती स्लाईड होत असतो. आता तुम्ही बघितलात हा जो आहे तुमचा कॅरेज आहे आणि कॅरेज कशावरती स्लाईड होत आहे हो? आउटर साईडचे जे वेव्ज आहेत आउटर साईडचे जे वेव्ज आहेत त्यावरती ते स्लाईड होत आहे. म्हणजे आउटर साईड वेव्जवरती स्लाईड होत असतो कॅरेज. आणि इनर साईडवरती जे आहे इनर साईड वेव्ज म्हणजे हे दोन यावरती टेलस्टॉक तुमचा स्लाईड होत असतो. तुम्हाला ह्या फिगरमधून इझी दिसेल. इनर साईड जे वेव्ज आहेत त्यावरती तुमचा टेलस्टॉक जे आहे तो स्लाईड होतो आणि आउटर साईडचे जे वेव्ज आहेत
त्यावरती तुमचा जो कॅरेज आहे तो स्लाईड होत असतो. तर मोस्टली तुम्हाला फ्लॅट टाईप आणि इन्व्हर्स व्ही टाईप किंवा इन्व्हर्स प्रिझम टाईप तुम्हाला वेव्ज बघायला भेटतात बेडवरती. या बेडबद्दल नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा एडस्टॉक. नेक्स्ट महत्त्वाचा पार्ट लेथमधला एडस्टॉक आहे. द मेन फंक्शन ऑफ एडस्टॉक इज ट्रान्समिट अ पॉवर टू डिफरंट पार्ट ऑफ द लेथ. म्हणजे एडस्टॉकचं नेमकं फंक्शन काय, जर तुम्ही बघितलात, एडस्टॉक जे आहे तो पॉवर ट्रान्समिट करतो प्रत्येक इलिमेंटला. लेथवरती जे एलिमेंट्स असतात, जसं की तुमचा लीड स्क्रू झाला, फीड रॉड आहे, मग यांना सगळ्यांना पॉवर कोण ट्रान्समिट करतो, तर ते एडस्टॉक थ्रू पॉवर ट्रान्समिट होतं. म्हणजे ॲक्च्युली तुमचा जो इलेक्ट्रिक मोटर असतो, तो इलेक्ट्रिक मोटर थ्रू तुमच्या एडस्टॉकला पॉवर ट्रान्समिट केला जातो वाया बेल्ट म्हणा. बेल्ट असतील तर मग कोन पुलीज वगैरे यूज करतात स्पीड व्हॅरिएशनसाठी, किंवा जर गेअर्ड लेथ असेल तर डायरेक्टली जो तुमचा इलेक्ट्रिक मोटर आहे तो गेअर सिस्टमला कनेक्ट असतो, म्हणजे गेअर ट्रेनला कनेक्ट असतो, आणि गेअर ट्रेन जे आहे तो स्पिंडलला कनेक्ट असतो. म्हणजे एडस्टॉकमध्ये काय असतं, तो नंबर ऑफ गेअर्स असतात किंवा पुलीज असतात की ज्याच्यामुळं तुमचं जे स्पिंडल स्पीड आहे तो व्हॅरी करता येत असतो तुम्हाला. स्पिंडल स्पीड कशाला व्हॅरी करावा लागतो का, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की डिफरंट ऑपरेशनला किंवा डिफरंट मटेरियलला डिफरंट स्पीड लागत असतात. मग ते स्पीड मेंटेन करण्यासाठी किंवा ते स्पीड व्हॅरिएशन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला गेअर ट्रेन तिथं यूज करावा लागतो. म्हणजे डिफरंट गेअर ट्रेन किंवा डिफरंट साईजचे कोन पुली जर बेल्ट ड्राईव्ह असतील तर यूज करावा लागतो. तर हे जे आहे हे पूर्ण पार्ट कशात येतो, एडस्टॉकमध्ये येतो. आता जो तुमचा स्पिंडल असतो एडस्टॉकमधला, की ज्याच्या एका एंडला नोज असतो, म्हणजे नोजवरती थ्रेड्स असतात, तिथं तुम्ही चेक माउंट करू शकता किंवा स्पेस प्लेट माउंट करू शकता. म्हणजे हे कशाला हो, तर चेक किंवा स्पेस प्लेट जे आहेत ते तुमचा जॉब जे असतो त्याला ते होल्ड करतात. आणि स्पिंडल जो आहे तो इलेक्ट्रिक मोटर टू गेअर ट्रेननी किंवा बेल्टनी तो स्पिंडल रन होत असतो, म्हणजे तुमचा जॉबला मोशन देत असतो स्पिंडल. हा स्पिंडल जो आहे मोस्टली म्हणजे ओलो स्पिंडलच असतात सगळीकडं, आणि त्याच्यामध्ये जो असतो तो मोर टेपर असतो स्पिंडलमध्ये, कारण तुमचा जो सेंटर असतो लाईव्ह सेंटरला होल्ड करण्यासाठी त्याच्यामध्ये मोर टेपर असतो. जर तुम्हाला दाखवायचं झालं एकच मिनिट. तर तुम्ही इथं बघितलात तुमचा जो एडस्टॉक आहे, एडस्टॉकमध्ये डिफरंट गेअर्स असतात, पुलीज असतात पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी, आणि तुमचा जो स्पिंडल असतो तो होलो असतो आणि त्याला मोर टेपर असतो लाईव्ह सेंटर होल्ड करण्यासाठी. आणि एडस्टॉकमध्ये तसेच तुम्ही बघितलात की चेंज गिअर मेकॅनिझम पण असतो. हा चेंज गिअर मेकॅनिझमचा पर्पज काय आहे की तुमचा जो एडस्टॉकचा रोटेशन असतो किंवा एडस्टॉकचा जो मोशन असतो तो तुमचा लीड स्क्रू आणि फीड रॉडला देण्याचं काम हा जो गेअर ट्रेन आहे हा करत असतो. तर नेमकं लीड स्क्रूला म्हणा किंवा फीड रॉडला मोशनची गरज काय आहे स्पिंडलनुसार, कारण जेव्हा तुम्ही म्हणजे तुमचा जो स्पिंडल रोटेट होत असतो, तुम्ही जर ऑटोमॅटिक फीड जर देणार असाल, म्हणजे कॅरेजला तुम्ही जर ऑटोमॅटिकली मोशन देणार असाल रिलेटिव्ह टू युअर स्पीड, म्हणजे प्रत्येक पर रोटेशनला तुम्हाला किती फीड द्यायचं आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ते देणार असाल, तर तुम्हाला काय करावं लागेल हो, इथं तो गेअर रेशो ते मेंटेन करावं लागेल, आणि त्याच्यात काय होणार हो, तुमचा लीड स्क्रू किंवा फीड रॉड रोटेट होणार. आणि ॲप्रॉन मेकॅनिझमनी, याच्यात ॲप्रॉन मेकॅनिझम असतो, ॲप्रॉन मेकॅनिझमनी तुम्ही फीड रॉडला जे आलेलं मोशन आहे ते कॅरेजला देऊ शकता, आणि कॅरेज तुमचा जो आहे तो त्याच प्रपोर्शनल स्पीडनी तो लॉन्जिट्युडनली तुम्हाला फीड देत असतो किंवा तो मूव्ह होत असतो. आणि लीड स्क्रू आणि फीड रॉड कधी यूज करतात, मोस्टली लीड स्क्रू जे आहे ते सिम्पल टर्निंग, जे तुमचे जे फीड रॉड आहे ते सिम्पल टर्निंगसाठी यूज करतात. म्हणजे तुम्हाला सिम्पल टर्निंगमध्ये जर तुम्हाला कॅरेजला मूव्ह करायचं असेल सिम्पल टर्निंग पर्पजसाठी, त्यावेळी फीड रॉड जे आहे ते एंगेज करतात. आणि जर समजा तुम्हाला थ्रेडिंग ऑपरेशन पाहिजे, मग त्यावेळी जर तुम्ही ऑटोमॅटिकली कॅरेज जर मूव्ह करणार असाल तर त्यावेळी लीड स्क्रू जे आहे ते एंगेज करतात. हे दोघांमधलं बेसिक डिफरन्स आहे. तर हे जे पॉवर ट्रान्समिशनचं काम आहे ते एडस्टॉक करत असतो. हे झालं एडस्टॉकबद्दल. नेक्स्ट पॉईंट आहे आणि एडस्टॉकमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, एडस्टॉकमध्ये बॅकगिअर मेकॅनिझम देखील असतो. बॅकगिअर मेकॅनिझम जो आहे तो मोस्टली जेव्हा आपल्याला एकदम लोअर स्पीड पाहिजे असतो त्यावेळी बॅकगिअर मेकॅनिझम ॲक्टिवेट करतात. आता बॅकगिअर मेकॅनिझम म्हणजे काय, जर तुम्ही या फिगरमध्ये बघितलात तर तुम्हाला कळेल, तुमचा जो पॉवर आहे ॲक्च्युअल पॉवर तो मोटरपासून या कोन पुलीला आलेला आहे,
मग ते बेल्ट थ्रू हे जे कोन पुलीज आहेत त्याला आलेलं आहे. पण हे जे कोन पुलीज आहेत हे स्पिंडलवरती माउंट आहेत हे तुम्हाला दिसत आहे, पण ॲक्च्युली इन प्रॅक्टिसमध्ये ते स्पिंडलवरती माउंट नसतात. तर त्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असतं, म्हणजे बेरिंग वगैरे असतात. म्हणजे कसं, आता स्पिंडल आहे समजा, यावरती जर तुमचे कोनपुली माउंट आहे समजा, यावरती तुमचा कोनपुली माउंट आहे समजा, तर हे डायरेक्टली याला अटॅच नसतो, तर त्यामध्ये बेरिंग्स असतात, त्यामध्ये बेरिंग्स असतात. मग त्यामुळे काय होणार गो, तुमचा जो मोशन आहे या बेल्ट या पुली टू बेल्ट थ्रू या कोनपुलीला आलेला आहे, पण तो स्पिंडलला जात नाही, तो डायरेक्टली स्पिंडलला जात नाही. तो काय करेल, या कोनपुली थ्रू या गेअर्सला जाणार, या गेअरला, हा गेअर थ्रू हा जो गेअर एंगेज आहे, ज्यावेळी गेअर बॅक गेअर मेकॅनिझम एंगेज असतो, तर त्यावेळी या गेअर एंगेज असतो याला, तो या गेअर थ्रू या गेअरला जाणार. मी एकच मिनिट दाखवतो तुम्हाला. पॉवर ट्रान्समिशन बघा, आ कोनपुली टू बेल्ट, बेल्ट टू आ कोनपुली, आ कोनपुली टू आ गेअरला गेला, आ गेअर थ्रू आ गेअर एंगेज आहे बॅक गेअर मेकॅनिझम त्याला आला, याच्या थ्रू शाफ्ट थ्रू आ गेअरला आला, आणि आ गेअर जो आहे तो बुल गेअरला कनेक्ट असतो. बुल गेअर म्हणजे काय, बुल गेअर जो असतो तो स्पिंडलला डायरेक्टली कनेक्ट असतो. तुमचा जो आता स्पिंडल होता त्याला डायरेक्टली बुल गेअर कनेक्ट असतो. मग काय होणार गो, पॉवर ट्रान्समिशन जे आहे तो तुम्ही बघितलात की कोनपुली, कोनपुली टू बेल्ट, बेल्ट टू कोनपुली, मग पुन्हा आ गेअर टू बॅक गेअर, बॅक गेअर टू बुल, बुल गेअर, बुल गेअर टू स्पिंडल, स्पिंडल टू तुम्हाला चेकला भेटतो. मग यामध्ये काय असणार गो, यामध्ये गेअर रिडक्शन असल्यामुळं, हे तुम्ही बघितलात बॅक गेअर मेकॅनिझम, यामध्ये गेअर रिडक्शन असल्यामुळं, का म्हणजे हा गेअर छोटा आहे, हा गेअर खूपच मोठा आहे, मग यामध्ये पुन्हा स्पीड रिडक्शन होतो. मग पुन्हा बघितलात की पुन्हा इथं गेअर छोटा आहे आणि पुन्हा बुल गेअर मोठा आहे, म्हणजे पुन्हा स्पीड रिडक्शन होतो. म्हणजे जे गेअर नंबर ऑफ टीथ असतात त्यावरनं तुम्हाला कळेल की गेअर जे म्हणजे अजून जे आहे तो रोटेशन स्पीड जे आहे तो कमी होत असतो. मग अशा प्रकारे तुम्ही जर बॅक गेअर मेकॅनिझम जर अरेंज केला तर तुम्हाला स्लो स्पीड मेंटेन करता येतो. जर तुम्ही बॅक गेअर मेकॅनिझम जर डिसएंगेज केलात, तर डिसएंगेज केल्यावरती काय करावं लागेल हो तुम्हाला, तर इथं जो असतो बुल गेअरला एक पिन असतो, तो फिन जे आहे, जर तुम्ही बॅक गेअर मेकॅनिझम जर डिसएंगेज करणार असेल तर तो फिन जे आहे ते कोनपुली, जे आता तुमचा कोनपुली होता त्या कोनपुली थ्रू तुमचा जो बुल गेअर आहे त्या दोघांमध्ये हा पिन जो आहे तो माउंट केला असतो. मग पॉवर ट्रान्समिशन कसा होतो अशा वेळी, जर तुम्ही बघितलात की पॉवर ट्रान्समिशन जे आहे ते कोनपुली टू बेल्ट, बेल्ट टू कोनपुली, पण त्यावेळी बॅक गेअर मेकॅनिझम डिसएंगेज असतो आणि पॉवर ट्रान्समिशन जे आहे तो या आता कोनपुली जे आहे ते तुमचा बुल गेअरशी कनेक्टेड आहे पिन थ्रू, म्हणून तो डायरेक्ट बुल गेअरला येतो आणि तुमचा स्पिंडलला जातो पॉवर ट्रान्समिशन. म्हणजे तुमचा त्यावेळी बॅक गेअर मेकॅनिझम जो आहे तो डिसॲक्टिवेट असतो, म्हणून तुम्हाला जो स्पीड आहे तो त्या म्हणजे लोअर स्पीड काय भेटत नाही. म्हणजे तुम्हाला जेवढे कोन असतात, कोनपुलेज असतात, त्या डिफरंट स्पीड तुम्हाला अचीव करता येतात. हा झाला मेन बॅक गेअर मेकॅनिझम. तर मी तुम्हाला सविस्तर याबद्दल म्हणजे ज्यावेळी म्हणजे लेथ मशीनवरती मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की कसं बॅक गेअर मेकॅनिझम एंगेज किंवा डिसएंगेज होत असतो त्याबद्दल. तर नेक्स्ट पार्ट आहे आपला टेलस्टॉक. आता टेलस्टॉक जर तुम्ही बघितलात तर टेलस्टॉक इज माउंटेड ऑन द राईट साईड ऑफ द बेड, बेडच्या राईट साईडला टेलस्टॉक माउंट केलेला असतो. द टेलस्टॉक मूव्स ऑन द गाईड वेव्स ओव्हर द बेड टू अकोमोडेटेड फॉर द डिफरंट लेंथ ऑफ द वर्कपीस इज क्लॅम्प्ड इन दी प्लेस विथ दी टेलस्टॉक क्लॅम्पर. म्हणजे काय, तुम्ही बघितलात टेलस्टॉक जो असतो, एकच मिनिट, टेलस्टॉक जो असतो, टेलस्टॉक जे आहे ते जो तुमचा बेड आहे बेडच्या राईट साईडला माउंट केलेला असतो आणि टेलस्टॉक तुम्हाला सांगितलेलं आहे टेलस्टॉक जे आहे ते स्लाईड होत असतो बेडवरनं, तर ते इनर वेव्हजवरनं तो टेलस्टॉक जे आहे स्लाईड होत असतो. तर नेमकं टेलस्टॉक कशाला स्लाईड होतो, तर डिफरंट साईजचे जॉब असतात, डिफरंट लेंथचे. मग त्या जॉब म्हणजे प्रत्येक जॉबला तुम्हाला होल्ड करायचं, टेलस्टॉकचं मेन पर्पज काय, टू होल्ड दी जॉब फ्रॉम दी फ्री साईड. म्हणजे या साईडला तुम्हाला होल्ड करण्यासाठी टेलस्टॉक लागत असतो. मग आता डिफरंट साईडचे जर जॉब असतील तर तुम्हाला टेलस्टॉकला मुवमेंट द्यावा लागेल. तर टेलस्टॉक त्यामुळे टेलस्टॉक जे आहे ते बेडवरनं तुमचा जो टेलस्टॉक आहे तो मूव होत असतो, म्हणजे बेडवरती तो स्लाईड होत असतो. आता त्यामध्ये स्पिंडल असतं, एक बॅगल असतो, हा जो तुम्हाला दिसत आहे, एकच मिनिट, हा जो आहे हॅचिंग लाईनचा, हा याला बॅगल म्हणतात. मग बॅगल जो आहे तो ॲडव्हान्स मोशन होत असतो जेव्हा तुम्ही जो टेलस्टॉकचं व्हील आहे ते रोटेट करता, त्यावेळी बॅगल जो आहे तो देखील स्लाईड होत असतो किंवा मूव होत असतो.
आउटसाईड जर तुम्ही रिव्हर्स मुवमेंट केला की इनसाईड तो मूव होत असतो. तर याचं गरज कशाला आहे, तर ज्यावेळी तुम्ही एखादी ड्रिलिंग ऑपरेशन वगैरे करत असाल त्यावेळी तुम्ही जो तुमचा टेलस्टॉक आहे तो टेलस्टॉक जॉबच्या एकदम जवळ आणून तुम्ही टेलस्टॉक क्लॅम्पनी तुम्ही टेलस्टॉक जो आहे तो क्लॅम्प करता. मग टेलस्टॉक कॅम्प केल्यावरती तुम्हाला ड्रिलिंग टूल जो आहे तो ॲडव्हान्स फिट द्यावा लागत असतो जॉबच्यामध्ये केवढं डेप्थ पाहिजे त्या डेप्थला. मग ते जे आहे ते तुम्ही या हँडव्हील थ्रू, म्हणजे जेव्हा तुम्ही हँडव्हील रोटेट करणार त्याच्यामुळे जो असतो किंवा जो बॅगल असतो तो ॲडव्हान्स मुवमेंट व्हायला चालू होतो आणि तुम्हाला ड्रिलिंग ऑपरेशन वगैरे करता येतो. आणि तुमचा जो ॲडव्हान्स मुवमेंट आहे तो देखील तुम्हाला किती डेप्थमध्ये पाहिजे तो तुम्हाला हँडव्हीलच्या रोटेशनवरती तुम्हाला मेंटेन करता येतो. म्हणजे त्यावरती मार्किंग असतात, त्यावरून तुम्हाला कळेल की किती ॲडव्हान्समध्ये तुम्ही डेप्थ ऑफ ड्रिल करत आहात ते तुम्हाला कळून जाईल. आणि तुम्हाला जो तुमचा स्लीव आहे किंवा बॅगल आहे तो तुम्हाला लॉक देखील करता येतो. आणि जर तुम्ही बघितलात हा जो बॅगल आहे तर त्याला इनसाईड मोर टेपर असतो. आणि जर तुम्ही बघितलात की तुमचे जे ड्रिल टूल वगैरे असतात किंवा जो तुमचा जे सेंटर्स असतात किंवा त्यामध्ये कसं असतो, जो तुमचे टूल असतात त्याला मोर टेपर असतो. मग मोर टेपर आणि तो आउटवर्ड मोर टेपर असतो, म्हणजे आउटसाईड मोर टेपर असतो. आणि जो तुमचा बॅगल आहे तो इनसाईड मोर टेपर असतो. त्यामुळे ते एकमेकांना इझिली क्लॅम्प करू शकतात, म्हणजे त्या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन होत नाही. हे झालं टेलस्टॉकबद्दल. आणि मोस्टली टेलस्टॉकचं पर्पज एकच आहे की ते जॉबला होल्ड करण्यासाठी, जर लॉंग जॉब असतील किंवा हेवी जॉब असतील तर होल्ड करण्यासाठी. आणि तसेच जर ड्रिलिंग म्हणा, रिमिंग ऑपरेशन किंवा बोरिंग ऑपरेशन असतील तर त्या ऑपरेशनसाठी टेलस्टॉकचा यूज होतो. आणि तसेच टेलस्टॉकचं महत्त्वाचं यूज म्हणजे लॉंग टेपर टर्निंग वेळी ऑफसेट मेकॅनिझमनी टेलस्टॉकचा महत्त्वाचा पर्पज असतो. म्हणजे काय हो, तर तुम्ही बघितलात तुम्हाला इथे एक स्क्रू दिसेल. हा जो स्क्रू आहे तो ऑफसेट प्रोव्हाइड करण्यासाठी असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही टेपर टर्निंग करत असता लॉंग जॉबला त्यावेळी तुमचा जो सेंटर असतो, स्पिंडल सेंटर आणि टेलस्टॉक सेंटर, हा सेंटर ना तुम्हाला ऑफसेट करावा लागतो. कारण तुमचा जो तुम्हाला ज्या पद्धतीने टेपर पाहिजे, म्हणजे जेवढ्या अँगलचा टेपर पाहिजे तुम्हाला ते ऑफसेट करावा लागतो. मग टेलस्टॉक जे आहे ते तुम्ही ऑफसेट करून जर जॉब होल्ड केला आणि त्यावेळी तुम्ही जर टूलनी त्याला कट देत गेला तर तुम्हाला टेपर टर्निंग भेटत असतो. आता हे जे टेलस्टॉक आहे ते ऑफसेट कसं करायचं, तर इथं जो तुमचा स्क्रू असतो तो स्क्रू तुम्ही लूज करून तुमचा टेलस्टॉक केवढा पाहिजे तेवढं तुम्ही त्याला ऑफसेट करू शकता. म्हणजे याचा उपयोग मोस्टली तुम्हाला टेपर टर्निंगमध्ये ऑफसेट करण्यासाठी, म्हणजे टेलस्टॉक ऑफसेट करून टेपर टर्निंग करण्यासाठी होत असतो. हे झालं टेलस्टॉकबद्दल. नेक्स्ट आहे महत्त्वाचा पॉईंट, कॅरेज. आता कॅरेज जर तुम्ही बघितलात, हा जो पोर्शन आहे पूर्ण याला कॅरेज असे म्हणतात. The carriage rides directly on the wheels and it is made of the saddle, cross slide, compound rest, apron and various controls. म्हणजे तुमचा कॅरेज जो आहे तो बेडवरती लॉन्जिट्युडनली मूव्ह होत असतो, बेडवरती डायरेक्टली मूव्ह होत असतो. आणि कॅरेज जो आहे तुमचा तो मोस्टली कोणकोणते एलिमेंट्स असतात कॅरेजमध्ये जर तुम्ही बघितलात, हा जो तुमचा कॅरेज आहे त्यामध्ये हा जो आहे हा सेशन याला सॅडल असे म्हणतात. तर त्याच्यावरती जो आहे तो क्रॉसलाईड असतो आणि त्याची क्रॉसलाईडच्या वरती जो आहे तो कंपाऊंड रेस्ट असतो आणि कंपाऊंड रेस्टच्या वरती जो आहे तो टूल पोस्ट असतो. आणि तुम्ही जर बघितलात कॅरेज जो आहे, कॅरेजच्या समोर जो हँगिंग पोर्शन दिसत आहे तर त्याला ॲप्रॉन असे म्हणतात. तर यामध्ये नंबर ऑफ गेअर्स असतात. म्हणजे तो गेअर्स त्यांचा पर्पज काय आहे की जे तुमचं जे फीडवॉर्ड किंवा लीड स्क्रू आहे त्याच्याकडून जे मोशन येत आहे तर ते मोशन तुमचं कॅरेजला प्रोव्हाइड करण्याचं काम एक गेअर मेकॅनिझम करत असतात. जसं की जर सपोज समजा तुमचा स्प्लिट नट मेकॅनिझम असेल, स्प्लिट नट काय करत असतो, तुमचा जो लीड स्क्रूकडनं मोशन आलेला आहे तो कॅरेजला देण्याचं काम स्प्लिट नट करत असतो. आणि तुमचा जो ॲटोमॅटिक फीड लिव्हर आहे तो काय करत असतो, जो तुमचं फीडवॉर्डकडून आलेलं मोशन आहे ते तुमचं कॅरेजला किंवा क्रॉसलाईडला देण्याचं काम करत असतो. ते कसं होतात ते आपण पुढं बघू. नेक्स्ट फर्स्ट पार्ट आहे सॅडल. आता सॅडल तुम्हाला आता जस्ट सांगितलं, जो वरचा पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे हा सॅडल आहे. दी सॅडल इज अ एच शेप कास्टिंग दॅट रन दी वेज. सॅडल movement इज अ लॉन्जिट्युडनल ऑर अ पॅरलल टू दी ॲक्सिस ऑफ दी लेथ मशीन स्पिंडल. आता जो तुमचा सॅडल आहे हा
हा एच शेप असतो कास्ट केलेला. एच शेप तुम्हाला असं दिसेल. जर तुम्ही त्याला ओपन केलं ते तुम्हाला कळेल. असं एच शेपमधून दिसत असतं. मग तर जो सॅडल आहे तो ॲक्च्युली स्लाईड होत असतो लॉन्जिट्युडनली किंवा पॅरलल टू दी सेंटर ॲक्सिसला तो स्लाईड होत असतो. तर त्याला ते जे आहे, एक तर तुम्ही ते जे तुमचा हँडव्हील असतो त्यातून तुम्ही त्याला स्लाईड करू शकता किंवा तुम्ही ऑटोमॅटिक फीडवरनं तुम्ही त्याला स्लाईड करू शकता. नेक्स्ट आहे क्रॉस स्लाईड. क्रॉस स्लाईड सिट्स ऑन दी टॉप ऑफ द सॅडल अँड मूव ॲट दी राईट अँगल टू दी ॲक्सिस ऑफ दी वर्कपीस. आता जर तुम्ही क्रॉस स्लाईड बघितलात तर तुम्हाला या फिगरमधून इझी दिसेल. एकच मिनिट. हा जो आहे तुमचा सॅडल आहे ॲक्च्युली. हा जो पोर्शन आहे सॅडल आहे त्याच्यावरती जो आहे याला क्रॉस स्लाईड असे म्हणतात. क्रॉस स्लाईड काय होतो, तो राईट अँगल मूव होत असतो, म्हणजे लॅटरल डायरेक्शननी मूव होत असतो. तुम्हाला माहीत आहे तुमचा जो सॅडल आहे तो लॉन्जिट्युडनली किंवा पॅरलल टू दी स्पिंडल मूव होत आहे. पण तुमचा जो क्रॉस स्लाईड जो आहे तो राईट अँगल मूव होत असतो त्याला. म्हणजे याचा उपयोग तुम्हाला डेप्थ ऑफ कट किती द्यायचा किंवा डेप्थ ऑफ कट देण्यासाठी तुम्हाला क्रॉस स्लाईडला मुवमेंट द्यावा लागतो. डेप्थ ऑफ कट देण्यासाठी तुम्हाला क्रॉस स्लाईडला मुवमेंट द्यावा लागतो. तर तुम्ही किती डेप्थ ऑफ कट द्याला कशावरती डिपेंडिंग असतो. तर तुम्ही जो तुमचा हँडव्हील असतो त्यावरती तुमचं स्केलिंग असतात. त्या स्केलिंगवरनं तुम्ही किती डेप्थ ऑफ कट देणार आहे तेवढ्या प्रोपोर्शनली तुम्हाला रोटेशन करावं लागतं. तर यामध्ये ॲक्च्युली स्क्रू मेकॅनिझम असतो. स्क्रू मेकॅनिझमवर काय होणार, तुम्ही जेव्हा हँडव्हील रोटेट करत असता त्यावेळी हा स्क्रू रोटेट होतो आणि तुमचा जो वरचा जो कंपाऊंड रेस्ट आहे तो रोटेट होऊन तुमच्या टूल टू त्याला डेप्थ ऑफ कट देता येतो. जर तुम्ही तर सविस्तर तुम्हाला इझिली दिसेल. हा सॅडलवरती जो हा भाग आहे हा क्रॉस स्लाईडचा आहे आणि त्याला तुम्ही व्हीलनी रोटेशन मुवमेंट देऊ शकता. म्हणजे तो जो आहे तो राईट अँगलनी मुवमेंट होऊ शकतो. नेक्स्ट आहे कंपाऊंड रेस्ट. आता कंपाऊंड रेस्ट काय, दी कंपाऊंड रेस्ट सिट्स ऑन दी टॉप ऑफ दी क्रॉस स्लाईड. तुम्ही बघितलात क्रॉस स्लाईड जो होता तो हा क्रॉस स्लाईड होता. तर त्याच्यावरती जो आहे हा कंपाऊंड रेस्ट आहे. इट्स स्मॉल स्लायडिंग मेकॅनिझम दॅट अलाव दी टूल टू ॲडजस्ट अ शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे काय हो, जर तुम्ही कंपाऊंड रेस्ट बघितलात, हा जो कंपाऊंड रेस्ट आहे हा कंपाऊंड रेस्टला स्मॉल स्लायडिंग मेकॅनिझम असतो. म्हणजे हा व्हील जर तुम्ही रोटेट केलात, एकच मिनिट, हा व्हील जर रोटेट केलात तर तुमचा जो टूल पोस्ट आहे तो स्लाईड होत असतो. म्हणजे पण याचा उपयोग कुठं होतो, जिथं तुम्हाला शॉर्ट मुवमेंट द्यायचा असतो टूलला किंवा टेपर टर्निंग वगैरे जे तुम्ही करत असता त्यावेळी तुम्हाला कंपाऊंड रेस्टला तुम्हाला हँडनी तुम्हाला मुवमेंट द्यावा लागतो, म्हणजे टूलला फूड देण्यासाठी. नेक्स्ट आहे, जर तुम्ही बघितलात द कंपाऊंड रेस्ट कॅन बी स्वेल्ड 360 डिग्री टू ऑप्टेन दी अँगल. म्हणजे काय हो, जर तुम्ही बघितलात कंपाऊंड रेस्ट जो असतो त्यावरती तुम्हाला कंपाऊंड रेस्ट ते रोटेट करता येतो. म्हणजे तुम्हाला ज्या अँगलमध्ये टूलला फीड द्यायचं आहे त्या अँगलला तुम्ही ते रोटेट करून सेट करू शकता. तो 360 रोटेट होऊ शकतो. याचा पर्पज काय आहे नेमका, की ज्यावेळी तुम्ही टेपर टर्निंग वगैरे करत असता, तुम्हाला माहीत आहे जर तुम्ही कंपाऊंड रेस्ट जे आहे ते जर 0 डिग्रीवरती ठेवलात तर तुमचा जो टेपर टर्निंग आहे तो तुम्हाला टर्निंग ऑपरेशन भेटतो. पण जेव्हा तुम्हाला टेपर टर्निंग पाहिजे असतो तेव्हा तुम्हाला टूल जे आहे तो इन्क्लाइंड ठेवावा लागेल आणि इन्क्लाइंड फीड द्यावा लागेल. मग अशा वेळी काय होतं, तुमचा जो टूल आहे तो एका अँगलला सेट करावा लागतो. मग अँगलला सेट कसा करणार हो तुम्ही, तुमचा जो कंपाऊंड रेस्ट आहे तो कंपाऊंड रेस्ट तुम्ही रोटेट करणार आणि केवढा अँगल पाहिजे त्या अँगलवरती तुम्ही सेट करणार. सेट केल्यानंतर मग आता टूल जे आहे तो अँगलला सेट झालेला आहे. मग सेट केल्यानंतर तुम्ही त्याला फिक्स करून तुमचा जो हँडव्हील असतो कंपाऊंड रेस्टचा हँडव्हील त्याला तुम्ही मोशन देणार. मग त्याच्यामुळे काय होणार, टूल जो आहे तुमचा त्या डायरेक्शननी तो मूव होणार आणि तुम्हाला काय भेटेल, टेपर टर्निंग भेटेल. आता तुम्हाला इथं कळेल इझिली. तुम्ही पाहतात की जेव्हा तुमचा टूल जो आहे तो अँगलवरती सेट होतो, तुम्ही स्वेल करता किती टेपर पाहिजे त्या अँगलला, आणि जेव्हा तुम्ही त्याला फीड देत असता या हँडव्हीलनी तर तुम्हाला तिथं टेपर टर्निंग भेटत जाईल.
तर मेन पर्पज याचा फक्त की तुम्हाला जेव्हा टेपर टर्निंग पाहिजे असतो किंवा शॉर्ट डिस्टन्समध्ये मूव होत असतो त्यावेळी तुम्ही कंपाऊंड गेस्टला टिल्ट करू शकता किंवा ट्विस्ट करू शकता त्या अँगलमध्ये. आणि कंपाऊंड गेस्टच्या वरती टूल पोस्ट असतो. आता हा जो आहे हा सेक्शन हा टूल पोस्ट आहे, तर तो टी स्लॉटमधून ते म्हणजे ठेवले म्हणजे टी स्लॉटमधून माउंट केलेला असतो. म्हणजे आता तुम्ही बघितलात की इथं तुम्हाला टी स्लॉट दिसेल, त्यामधून तुम्हाला टूल पोस्ट माउंट केलेला दिसेल. आणि टूल पोस्टचा मेन पर्पज काय, टूल पोस्टचा पर्पज एवढाच आहे की तो जो तुमचा टूल असतो टूलला होल्ड करतो. आता नेक्स्ट आहे महत्त्वाचा, तो म्हणजे हॅपगॉन मेकॅनिझम. आता हॅपगॉन मेकॅनिझम म्हणजे नेमकं काय, The apron hangs down in front of the saddle and out of the drive gear and the split nut mechanism. म्हणजे आता जर तुम्ही बघितलात, हा जो तुमचा सॅडल आहे, सॅडलच्या समोर जो हँगिंग पोर्शन दिसत आहे तर त्याला ॲप्रॉन असे म्हणतात. तर त्यामध्ये नंबर ऑफ गेअर मेकॅनिझम असतात, तसेच तुमचा जो स्प्लिट नट मेकॅनिझम आहे तो असतो. तर नेमका ॲप्रॉनचा नेमका पर्पज काय, तर सपोज मला माहीत आहे की जो आपल्याला माहीत आहे की जो आपला क्रॉस कॅगेज आहे त्याला मुवमेंट आपण कसं देऊ शकतो, एक तर लॉन्जिट्युनल मुवमेंट देऊ शकतो. कधी, जेव्हा मी हा जो हँडवेल आहे तो रोटेट करतो त्यावेळी मला पूर्ण कॅगेज जो आहे तो लॉन्जिट्युनल मोशन देतो. पण जर सपोज समजा मला डेप्थ ऑफ कट द्यायचा आहे मॅन्युअली, डेप्थ ऑफ कट जर मला मॅन्युअल द्यायचं असेल तर मी काय करणार, हा जो माझा क्रॉस साईडचा व्हील आहे, क्रॉस स्लाईडचा जो व्हील आहे त्याला मी रोटेट करणार. मग माझा जो टूल आहे तो म्हणजे पेनिट व्हायला चालू होणार किंवा डेप्थ ऑफ कट द्यायला चालू होणार. पण हे झालं मॅन्युअली. जर इन केस मला सपोज समजा मला जे आहे तो ॲटोमॅटिकली हे जे मोशन आहे मला ॲटोमॅटिकली द्यायचं आहे, तर मी काय करणार गो, माझं जो स्पीड आहे स्पिंडल स्पीड त्याच्या थ्रू मी गेअर कनेक्ट करणार, जे आता तुम्हाला सांगितलेलं आहे रिव्हर्स गेअर मेकॅनिझमने. मग त्या थ्रू मी स्पिंडलला किंवा मी जे फीडवॉर्ड आहे त्याला मुवमेंट देणार किंवा माझं लीड स्क्रूला मुवमेंट देणार. लीड स्क्रूचा उपयोग फक्त मॅक्सिमम टेपर जेव्हा आपण थर्ड कटिंग आहे त्यावेळी करतो, पण जेव्हा नॉर्मल टर्निंग करायचं असतो तुम्हाला त्यावेळी तुम्ही फीडवॉर्डचा उपयोग केला जातो फीडवॉर्डचा. मग नेमकं कसं वर्क होतो जर तुम्ही बघितलात, तुम्हाला सविस्तर याबद्दल एकच मिनिट मी या इमेजमधून तुम्हाला सविस्तर सांगेन. ओके, जो तुमचा फीडवॉर्ड आहे त्याला मोशन कुठनं भेटालो, स्पिंडल थ्रू तुमचा जो गेअर मेकॅनिझम आहे जो तुमचा चेंज गेअर मेकॅनिझम, क्विक चेंज मेकॅनिझम, त्या थ्रू तुम्हाला फीडवॉर्डला तुमचं मोशन भेटला. आता फीडवॉर्ड जे आहे तो रोटेट व्हायला चालू झालेला आहे, म्हणजे फीडवॉर्ड जे आहे तो रोटेट होऊ लागलेला आहे. मग फीडवॉर्डवरती एक वर्म आणि वर्म व्हील मेकॅनिझम असतो. तुम्हाला माहीत आहे वर्म आणि वर्म व्हील मेकॅनिझम कसं असतो. आता हा जे आहे हा वर्म असतो, तर याच्यात एंगेज हा वर्म व्हील आहे, त्याच्यात एकच मिनिट, हा वर्म आहे आणि हा वर्म व्हील त्याच्यात एंगेज आहे. जेव्हा फीडवॉर्ड रोटेट होत असतो त्यावेळी हा वर्म रोटेट होतो. वर्म रोटेट झाल्यामुळं तुमचा जो वर्म व्हील आहे हा देखील रोटेट होतो. वर्म व्हील जे आहे ते एका इंटरमिडिएट गिअरला माउंट असतो. आता इंटरमिडिएट गिअर जे आहे हा देखील रोटेट होत आहे का, म्हणजे ते दोन्ही एंगेज आहेत. पण तुम्ही बघितलात की हा जो आहे तो जो तुमचा कॅगेज आहे त्या गेअरशी किंवा तुमचा क्रॉस स्लाईड आहे त्या गेअरशी एंगेज नाही आहे, म्हणजे तो जो आहे तो फ्री आहे. मग त्यावेळी तुमचा जो मोशन आहे तो कॅगेजला देखील जाणार नाही आणि तुमचा जो क्रॉस स्लाईड आहे त्याला देखील मोशन जाणार नाही आहे. मग अशावेळी मॅन्युअल हा जो सेटिंग आहे हा मॅन्युअल ऑपरेशन सेटिंग, म्हणजे मॅन्युअली तुम्ही हँडल करत असता. म्हणजे तुम्ही जर सपोज समजा तुम्हाला मॅन्युअली जर तुम्ही क्रॉस स्लाईड जर तुम्ही कॅगेजला मोशन देत नसेल तर तुमचा हा जो याच्यावरती एक हँडल असतो, हा हँडल जो आहे तो तुम्ही रोटेट करणार. मग रोटेट केल्यावरती काय होणार गो, हा जो गेअर दिसत आहे तुम्हाला, हा गेअरच्या पाठीमागं अजून एक छोटा गेअर असतो पिन. तुम्ही याचा बॅक साईडचा व्ह्यू इथं तुम्हाला दिसत आहे. हा जो गेअर आहे हा हँडवेल आहे, हँडवेल तुम्ही रोटेट करत आहात, त्यामुळे काय होणार बा पिनियन रोटेट होतो. पिनियन रोटेट झाल्यामुळं पिनियन काय करणार गो, पिनियन रॅक मेकॅनिझम असतो, त्यामुळं तुम्हाला पिनियन रॅक मेकॅनिझम काय करतो, रोटेशनल मोशन जो असतो तुमचा तो लिनियर मोशनमध्ये कन्वर्ट करतो आणि तुमचा कॅगेज जो आहे तो मूव्ह होत असतो. पण हे कसं झालं हो, मॅन्युअली झाला. म्हणजे तुम्ही हँडव्हील रोटेट केला, मग पिनियन रोटेट झालं आणि तुम्हाला लॉन्जिट्युनल मुवमेंट भेटलं. जर सपोज समजा मला ऑटोमॅटिकली करायचं असेल तर मी काय करणार गो, हा जो माझा फीडवॉर्डचा मोशन आहे तो फीडवॉर्डच्या मोशन थ्रू वर्म व्हील थ्रू मला इंटरमिडिएट गिअरला आला. मी इंटरमिडिएट गिअर जर सपोज समजा मी एंगेज केलो या हँडव्हील कॅगेजच्या गिअरला, मग काय होणार, तुम्ही या फिगरमध्ये बघू शकता, यामध्ये ऑटोमॅटिक फीड आहे. मग आता बघा, जो वर्म व्हीलचा रोटेशन आहे
तो सॉरी जो वमचा रोटेशन आहे तो वम व्हीलला आलेला आहे, वम व्हील टू इंटरमिडिएट गिअर टू हा गिअरला केलेला आहे. आता हा गिअर रोटेट होत आहे, हा कॅरेजचा गिअर आहे. कॅरेजचा गिअर रोटेट होत असेल तर काय होणार गो, हा जो त्याच्या बॅक साईडला अजून एक गिअर आहे पिनियन गिअर, हा रोटेट व्हायला चालू होणार. हा कॅरेजचा गिअर आता रोटेट व्हायला आहे. कशामुळं, तुमचा जो फीड आहे, फीडगॉड आहे, फीडगॉड टू तुमचा वम व्हील टू तुमचा इंटरमिडिएट गिअर टू मेन गिअर कॅरेजचा, त्याच्या थ्रू पिनियन थ्रू तुमचा रॅक, मग रॅकला तुम्हाला लॉन्जिट्युडनल मुवमेंट भेटेल कॅरेजला. हे झालं ॲटोमॅटिक. मग आता सपोज हे झालं ॲटोमॅटिक म्हणजे तुम्हाला समजलं असेल की जो मुवमेंट आहे तो कसा आहे. 10 मिनिट. फीडगॉड थ्रू तुमचा जो वम व्हील आहे, वम व्हील थ्रू तुमचा जो मधला जो इंटरमिडिएट गिअर थ्रू तुमचा कॅरेजचा मेन गिअर, आणि कॅरेजच्या मेन गिअर आणि जो तुमचा पिनियन आहे तो एका शाफ्टवरती आहे, मग त्यामुळं तुम्हाला इथं रॅक मेकॅनिझम असल्यामुळे तुम्हाला कॅरेजला लॉन्जिट्युडनल मुवमेंट भेटेल. हे झालं तुम्हाला लॉन्जिट्युडनल मुवमेंटबद्दल. जर सपोज समजा तुम्हाला क्रॉस मुवमेंट द्यायचं असेल किंवा जर तुम्हाला डेप्थ ऑफ कट द्यायचं असेल ऑटोमॅटिकली, तर काय करावं लागेल. आता हा जो लिव्हर आहे, हा लिव्हर तुम्हाला दुसऱ्या सेटला आणावा लागेल, म्हणजे तुमचा इंटरमिडिएट गिअर जो आहे तो इथं माउंट होईल. तुम्ही जर या फिगरमध्ये बघितलं तो तुम्हाला इझिली कळेल. तुमचा जो इंटरमिडिएट गिअर आहे तो आता एंगेज कोणाशी आहे, क्रॉस स्लाईडचा जो गिअर आहे बॅक साईडला त्याच्याशी एंगेज आहे. मग आता पॉवर ट्रान्समिशन कसं होणार, तुमचा जो फीडगॉड आहे, फीडगॉड थ्रू वम आणि वम व्हील मेकॅनिझमला येणार. मग वम व्हील जर रोटेट झाला तर तुमचा जो इंटरमिडिएट गिअर आहे तो रोटेट होणार, आणि तो इंटरमिडिएट गिअर कोणाशी एंगेज आहे, हो तुमचा क्रॉस स्लाईडवरचा गिअरशी एंगेज आहे. मग तुमचं पॉवर ट्रान्समिशन जो फीडगॉड थ्रू तुमचा क्रॉस स्लाईडला जाणार. जर तुमचा क्रॉस स्लाईड रोटेट होत असतो त्यावेळी तुम्हाला माहिती आहे आतमध्ये स्क्रू मेकॅनिझम असल्यामुळे क्रॉस स्लाईड जो आहे तो स्लाईड व्हायला चालू होणार, पण तो राईट अँगल स्लाईड होत आहे स्क्रू मेकॅनिझममुळं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला फीडगॉड थ्रू तुम्हाला क्रॉस स्लाईडलाही मोशन देता येतो, म्हणजे तुम्हाला डेप्थ ऑफ कट देखील ऑटोमॅटिकली देता येतो. हे झालं फीडगॉड. आता लीड स्क्रूचा मेन पर्पज काय, लीड स्क्रू केव्हा एंगेज करायचं, ज्यावेळी तुम्हाला थ्रेडिंग ऑपरेशन्सची गरज असतो त्यावेळी लीड स्क्रू जे आहे ते एंगेज केला जातो. म्हणजे हाफ नट जो आहे तो हाफ नट लीड स्क्रूशी एंगेज होतो. मग पॉवर ट्रान्समिशन जे आहे तो कॅरेजला भेटतो, आणि कॅरेज जे आहे तो स्पिंडलच्या प्रपोर्शनली तो लॉन्जिट्युडनल मुवमेंट देत असतो. तर मी हे जे आहे हे प्रॅक्टिकली तुम्हाला लेथ मशीनवरती दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.